नमस्कार, मी धीरांश गादेवारची आई. 2 वर्षाचं माझं मूल 2023 रोजी इम्पिरियल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिखली येथे दगावलं. तो अंडर ट्रीटमेंट होता. मला सांगण्यात आलं की त्याला मायनर लंग इन्फेक्शन आहे आणि आम्ही खूप व्यवस्थित त्याची काळजी घेतो असं डॉक्टर जितेश मदन सिंग दोबाळ यांनी मला सांगितलं. पण 18 तारखेच्या सकाळी मला बाहेर थांबायला सांगण्यात आलं, काहीतरी सॅम्पल घ्यायचेत म्हणून. आणि मी आतमध्ये येते तर मला वास येतोय जळण्याचा काहीतरी. त्याच्या अंगावर बघितलं मी तर त्याचा पाय पूर्ण भाजून दिला होता. त्याचे रिपोर्ट आले. 18 सेंटीमीटरचा बर्न एका 2 वर्षाच्या पायाचा पाय इतक्या वाईट रीतीने जाळण्यात आला आणि त्याचा पाय जळाला की त्याचा जागीच मृत्यू झालाय. त्याची आई जवळ नव्हती. त्याचा श्वास फोडला आणि माझं मूल जागीच गेले. आणि माझं मूल कशामुळे गेले नेमकं याची कारणं कुठल्याही रिपोर्टमध्ये अजूनही आली नाहीये. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, त्याच्यानंतर तुम्ही वायसीएम ससून सगळीकडून मी वर्ष झालं फेऱ्या मारते. सगळीकडून मला खरं सांगायचं तर काहीही नीट मदत करण्यात आली नाहीये. काहीची कुणी ऐकायला मॅडम हे असं चालत नव्हतं अशी उत्तरं मला देण्यात आली. मला फक्त एक हे करायचंय की त्या डॉक्टरांच्या विरुद्ध कडक शिक्षा व्हावी त्यांना, की जेणेकरून उद्या चालून एखादी आई तिथं जाते विश्वासाने तर तिचं मुलाचं चालता बोलता दगावू नये. तुम्हाला नाही हाताळता येत मशिनरी तुमची तर नका हे करू. एखाद्याचं घर नका उद्ध्वस्त करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ससूनमधून काय रिपोर्ट मिळालेला आहे? मला मेडिकल निग्लिजन्स झालंय का हे विचारलं होतं पोलिसांनी ससूनला प्रश्न. त्याचं उत्तर हो आलंय, पण मृत्यूचं कारण काहीच नाही आलंय रिपोर्टमध्ये. काय अपेक्षा आहे तुमच्या आता पोलिसांकडून? पोलिसांनी योग्य ते प्रश्न ससून कमिटीला विचारावेत आणि मला ससूननी किंवा कुठल्याही जी काही कमिटी असेल माझं मूल कशामुळे पाय जळायला कशामुळे दगावलं, पुढच्या मिनिटाला त्याचा मृत्यू कसा झाला हे मला जाणून घ्यायचं. आणि ज्यांच्यामुळे घडले असं समजा निग्लिजन्स असेल असं अहवालात आला असेल तर तुमची आता अपेक्षा काय? त्यांच्या विरोधात काय कारवाई होणं गरजेचं आहे? मेडिकल निग्लिजन्स कॉझिंग डेथ ऑफ माय चाइल्ड. माझ्या मुलाच्या बाबतीत मेडिकल निग्लिजन्स झालेलं आहे, ज्यांनी त्याची डेथ झालेली आहे. तर डेथ झालेली आहे, माझं मूल परत येणार नाही. पण ती तेवढी कडक शिक्षा हवी. फक्त पाय जळाल्याची नाही, पाय जळाल्यावर लगेच त्याचा मृत्यू झालाय ह्याचा जाब मला हवा आणि याची शिक्षा त्यांना मिळायला हवी.